महाराष्ट्र राज्य निर्वाचन आयोग द्वारा स्थानीय स्वराज्य संस्थाओं, नगर परिषद और नगर पंचायत के चुनाव की तारीखों की घोषणा के बाद राज्य के राजनीतिक तापमान में बढ़ोतरी दिखी। सभी प्रमुख राजनीतिक दलों में चुनावी तैयारियां शुरू हो गई है। इसी बीच राष्ट्रीय कांग्रेस शरद पवार गुट के नागपुर जिला अध्यक्ष प्रवीण कुटे पाटिल ने निर्वाचन आयोग और भारतीय जनता पार्टी भाजपा के बीच साठगांठ का गंभीर आरोप लगाया। प्रवीण कुटे ने मीडिया से बात करते हुए कहा कि राज्य निर्वाचन आयोग ने जिस तरह से चुनाव की तारीख और शर्त घोषित की है, उनसे भाजपा नेता आशीष शेलार ने भाषण का लहजा और आरोग्य की नीति लगभग एक जैसी लगी, जिसमें से हमारे बार बार कहने पर आरोप को और बल मिलता गया, क्योंकि क्या कार्यवाही निर्वाचन आयोग और भाजपा के बीच साठगांठ है। इस तरह के प्रश्न भी निर्माण हुए। काल राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भामध्ये निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या। त्यात प्रामुख्याने नगरपालिका आणि नगरपंचायतीचा समावेश आहे। ज्या पद्धतीने काल मी त्या आयुक्तांचं पत्रकार परिषद ऐकत होतो, भारतीय जनता पार्टीचे नेते आशीष शेलार आणि निवडणूक आयुक्तांची जी भाषा होती ती जवळजवळ मला सारखी दिसत होती। त्यामुळे वारंवार आम्ही जे आरोप करत होतो की कुठे ना कुठे निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पार्टीमध्ये साटेलोट आहे की काय, ती पत्रकार परिषद त्या आरोपाला पुष्टी देणारी आहे असं आम्ही मानतो। तरी पण आता एकदा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता आम्ही निवडणुकीच्या तयारीला लागलो आहोत। यापूर्वी सुद्धा वारंवार मी जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आम्ही माझी भूमिका स्पष्ट करण्याचं काम केलं की ज्याप्रमाणे आम्ही मागे लोकसभेची निवडणूक असेल, विधानसभेची निवडणूक असेल किंवा मागची जिल्हा परिषदची निवडणूक असेल, आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून काँग्रेससोबत आम्ही निवडणुका लढलो, त्याचप्रमाणे या निवडणुकासुद्धा काँग्रेस पक्षासोबत मिळून निवडणूक लढण्याची आमची मानसिकता आहे। पण काँग्रेस पक्ष सन्मानजनकरित्या आमच्याशी चर्चा करण्यास तयार नसेल तर आम्ही काँग्रेस पक्षाला वगळून इतर समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुकीला लढण्याच्या मानसिकतेमध्ये आहोत आणि त्या दृष्ट्या त्या दिशेने सुद्धा आमची तयारी सुरू आहे। आपली काँग्रेस सोबत काही बोलणी झाली का किंवा बैठकासंदर्भात काही चर्चा? अजूनही काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही नेतृत्वाकडनं आम्हाला या संदर्भामध्ये चर्चेचं आमंत्रण दिलेलं नाही। या संदर्भात त्यांना आघाडी करायची की नाही या संदर्भात सुद्धा काँग्रेस पक्षाने अजूनही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही। जोपर्यंत त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत त्यांच्यासोबत आमची आघाडी होईल की नाही हे सांगणं जरा धाडसाचं होईल। त्याचमुळे आम्ही त्यांना वगळून इतर समविचारी पक्षांशी पॉलिटिकल डायलॉग आम्ही सुरू ठेवलेला आहे।